तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। झाडीपट्टी शंकरपट म्हणजे काय? झाडीपट्टी शंकरपट हा महाराष्ट्रातील पश्चिम भागातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक बैलजोडींचा स्पर्धात्मक खेळ आहे। हा खेळ मुख्यतः कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये व आपल्या झाडीपट्टी भागांमध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जातो। झाडीपट्टी हा शब्द झाडी, जंगल आणि पट्टी, पट्टी किंवा पट्टिका या दोन शब्दांचा मिलाप आहे, ज्याचा अर्थ जंगलातील पट्टी असा घेतला जातो। या स्पर्धेत दोन बैलजोडी एकमेकांच्या समोर उभ्या राहतात आणि एकमेकांशी स्पर्धा करतात। स्पर्धेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे बैलजोडीच्या सामर्थ्याची आणि समन्वयाची चाचणी घेणे। स्पर्धेची जागा सामान्यतः मोकळ्या जागेत उघड्या मैदानावर असते, ज्याला झाडीपट्टी नाव असं दिलं जाते। स्पर्धेची पद्धत: स्पर्धेची सुरुवातीत बैलजोडींवर समोर उभ्या राहण्याने होते। स्पर्धेतील प्रमुख गोष्ट म्हणजे बैलजोडींच्या समन्वयाने एकमेकांना ओढून नेणे। स्पर्धेतील विजेता ठरवण्यासाठी बैलजोडींच्या सामर्थ्याची, समन्वयाची आणि वेगाची तपासणी केली जाते। स्पर्धेची समाप्ती त्यास बैलजोडीच्या विजयाने होते, ज्याने अधिक वेगाने, सामर्थ्याने समोरच्या बैलजोडीला ओढून नेले। सांस्कृतिक महत्त्व: झाडीपट्टी शंकरपट हा फक्त एक खेळ नाही, तर तो त्या भागातील लोकांच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे। या स्पर्धेत भाग घेणारे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील हा एक महत्त्वाचा उत्सव असतो। स्पर्धेच्या निमित्ताने लोक एकत्र येतात आणि आनंद करतात आणि आपल्या परंपरांचा अनुभव घेतात। मुख्यतः झाडीपट्टी भागामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये नाटक, शंकरपट, मंडई असे अनेक कार्यक्रम चालत असतात। मुख्यतः हे कार्यक्रम दिवाळीपासून ते होळीपर्यंत चालतात आणि या भागांमध्ये मंडई निमित्त शंकरपट व शंकरपटानिमित्त नाटकाचे आयोजन केले जाते। तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल की इथं झाडीपट्टीतील शंकरपटामध्ये जे सिंगल कशा पद्धतीने लावली जाते ते तुम्हाला दिसत असते। झाडीपट्टी शंकरपटाची वैशिष्ट्ये: बैलजोडीची तयारी: स्पर्धेत भाग घेणारे बैल विशेष प्रकारे प्रशिक्षित असतात। त्यांना शेतकामांसाठी वापरले जाते, परंतु स्पर्धेसाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते। या प्रशिक्षणात बैलांना समोरच्या बैलजोडींना ओढून नेण्याचे कौशल्य शिकवले जाते। सांस्कृतिक महत्त्व: झाडीपट्टी शंकरपट फक्त हा खेळ नाही, तर तो त्या भागातील लोकांच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे। या स्पर्धेत भाग घेणारे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो। स्पर्धेच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, आनंद साजरा करतात आणि आपल्या परंपरांचा अनुभव घेतात। पुरस्कार आणि ओळख: स्पर्धेत विजेत्या बैलजोडीला विविध पुरस्कार, बक्षीस दिले जातात। या पुरस्कारांमध्ये शेत साहित्य, शाल, श्रीफळ इत्यादीचा समावेश असतो। विजेत्या बैलजोडीला स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात ओळख मिळते, ज्यामुळे त्या शेतकऱ्याचा प्रतिष्ठेसाठी वृद्धी होते। झाडीपट्टी शंकरपट आयोजन, वेळ आणि ठिकाण: झाडीपट्टी शंकरपट मुख्यतः हिवाळ्यातील महिन्यात आयोजित केला जातो आणि आता वर्षभरही हे शंकरपट सुरू राहते। हा खेळ विशेषतः मकर संक्रांतीच्या सणाच्या आसपास आयोजित केला जातो। स्पर्धेची जागा सामान्य मोकळ्या मैदानात, उघड्या मैदानावर, ज्यात झाडीपट्टी असे नाव दिले जाते, तिथं केली जाते। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बैलजोडी प्रेमींना, शंकरपट प्रेमींना शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।
मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।